नमस्कार मंडळी. हास्यानं जीवनातील दुःख नष्ट होत नसेल, पण त्याच्याशी लढण्याची ताकद मात्र नक्कीच मिळते. चला तर आयुष्यातील शोक, चिंता, काळजी यांच्याशी दोन हात करण्यासाठी हास्याकडून ताकद मिळवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज शंकर्या आणि शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये येणार आहे एक नवा ट्विस्ट. प्रेम कहाणीमधलं एक गमतीशीर वळण दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. चिकट दे लाटण्याला. शितले, ए शितले, शितले, शंकर्या शितले. इथं आलास व्हय? होय, पाणी आणते. आणखी. हित्त काय करतोय सानी तू? दुकान बंद पडलं की काय तुझं? ए टिटवे, तुझी काळजी बुचकाटायलाच पाहिजे काय का सारखी मधी मधी? जास्त बोलू नका. गप गे. सांडल सांडल पाणी पापडावर, पापड भिजतील. हात पकडायचा तर हात पकड ना. कशाला मधल्या मध्ये ग्लासला चेपितो? लय बोलतीस बर का. एका झनाट्यात आहे का नाही बाहेर ससाना दाखवीन. जास्तीचं बोल नका. हित काय करते का तू? हित्त काय करते म्हणजे तिघांची सिरीज आहे नव. मला कुठं ना कुठं असायला पाहिजे की नाही? लेखकानं शितलीच्या घरी हाय असं लिहिलं हाय. माझ्या मैत्रिणीचं घर आहे. तू हित्त काय करतोय ते सांग. का सामान द्यायला आलतो. माहित आहे कशासाठी आलायस ते? तात्याला विचारायला आलायस ना व? तात्या आहे ती घरात? अरे नाही. येडमट हित ये. तात्या वावरात आहेत. वावरात आहेत ना मग. वावरात आहेत ते. ऐक ना, तात्या वावरात आहे तर वावरात जाऊन विचार की आपल्या लग्नाबद्दल तात्याला. ओय, तू काय येडपट आहे का? हा? असं डायरेक्ट कसं बोलू तात्यांशी लग्नाचं? केद्र एक नंबरचं माहित होतं नाही का? मला भेदरा म्हणलीस तू? भेदरा म्हणलीस मला? तुझा पम्या असेल भेदरा. ओय, फेकून मारीन पामेला काय बोललास तर. मारीन. तुझ्यासारखा नाही आहे तो. त्यानं मनात आलं ना तर बापासमोर असा अलगत उचलून पळून घेऊन जाईल मला. तुझ्यासारखा नाही फेद्र. ए, परत मला भेद्र फेद्र काय म्हणलीस का नाही? भिताडन थोबाड एक करीन. तू लय शान आलाय ना. तू लय शान आली. तू कसला बोलली का मला माहिती? महिला सांग की. अरे गप की. भेद्रा आहेस वय तू? मी कशाला भेद्रा? नाही आहेस ना व? मी नाही भेद्रा. पिरम करतोयस ना माझ्यावर? म्हणजे काय करतोय की? किती करतोयस? लय करतोय. लय म्हणजे लय करतोय. हातावाय का नावच गुंदवीन. तुझ्या तिच्याकडे नको लक्ष. कुमुक लाटणं. तिच्याकडे नको लक्ष देऊ. सारखं सारखं आपल्याकडे लक्ष आहे तिचं. असू दे. पापड लटकी. माझं लय प्रेम आहे तुझ्या. माहित आहे. जेवढी सूर्याला नसते ना आकाशाची, त्याच्यापेक्षा लय जास्त ओढ लागते मला तुझी. खरं? होय. जेवढी पाखराला वावराची नसते, जेवढी माझ्या दुकानातल्या घुशींना धान्याची नसते, जेवढी जमिनीला पावसाची नसते, त्याच्यापेक्षा लय पटीनं आणि लय जास्त ओढ मला तुझी असते. शितले, शितले, माझा आहे का नाही तुझ्यावर लय प्रेम आहे. आणि तात्या पण आले हाय. तात्या तांदूळ हाय ती, गहू हाय ती, साखर बी हाय, दमलात पाणी ही पण हाय, तांदूळ पण हाय. मायला का आम्हाला गडी ठेवला वाटतं हा? नाही गडी नाही. शंकर्या. अरे शंकर्या, अरे मला वाकल्यामुळे एकदम गडीच वाटलं मग. नाही तात्या गडी कसला? गडी कसला? तू कशाला आलास मग? गाड्याला पाठवायचं की.
ते गाड्यालाच पाठवणार होतो पण म्हणलं तुमच्या घरचं सामान आहे तर महत्वाचं सामान आहे स्वतः जाऊन देऊन येतो. हे बरं गेलंस बघ. प्या प्या पाणी सावकाश प्या तात्या. ते ठेव तुम्ही. नाही राहू दे. मी ठेवतो ना, राहू द्या एक मिनिट. चांगली तोडून टाकीन. किती पडतीस का मी तात्या मी सामान द्यायला आलतो बरं का. तांदूळ दिलं बाबा, चणा डाळ दिली, मूग डाळ दिले, येतो मी. शंकर्या तात्याशी महत्वाचं बोलायचंय ना हो तुला. बस की माझ्याशी बोलत आहे होय. महत्वाचं बोलायचंय शंकर्याला तुमच्याशी. बस की. बस 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 अरे बस की रे. अरे बस. बस बस काय बोलते ना तात्या. इकडंच होतं होय. बस अरे वर बस वर बस. ऐ अरे वर बस. वर बस. हा वावर काय काय तेव्हा खाली बसतीस. मग हा तात्या. काय बोलायचं आहे तुला? शितली तो कोयता इकडे दे बघू. नाही तात्या ह्यो जाय. कोयता लागल एवढं काय नाही बोलायचंय मग असं. अरे बस. नाही म्हणजे काय महत्वाचं काम असेल तुमचं तर मग नंतर चला येतो परत. नाही तात्याला कुठलं आलंय महत्वाचं काम. पारावर जाऊन बिड्या फुकतात एवढे फुकट आहेत आमचे तात्या. काय बोली? काय बोली? सॉरी चुकून बोलली. बघितलं घाबरली घाबरली. घाबरली. ते पापडाचं पीठ आहे ना तोंडात भरेन. हा तात्या उगाच आपलं काहीतरी बोलायचं. ती बरोबर म्हणते ती असं इडी काडी करू नये ह्या वयात. वकाळ अरे असते. बाबा नाही करत तसं काय. आता उरलंच काय आहे माझ्याकडं हा? फक्त माझ्या पोरीचं लगीन झालं का नाही कमी जायला मोकळा आहे बा. हा लगीन लगीन त्याच्याच विषयी बोलायचं आहे शंकराला तुमच्याशी. लगीन हा मला म्हणजे जुळलं वाटत. पोरगी खावली वाटत. नाही नाही अरे सांग की. तात्या हात लागतो. हा. जुळलं नाही असं. मग जुळलं म्हणजे ठरलं तर वा वा. चाललंय म्हणजे तसा विचार. आता विचार कसला करायचा? चांगली मुलगी असेल तर उडून टाकायचं बार. हा? चालतंय ना तात्या तसं करतो. चांगली मुलगी असेल तर बार उडवून टाकतो. हा? उडवा की. येतो येतो येतो. इच्छार 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 की इच्छा हा? इच्छा इच्छा. हिला आणि काय झाले? नाही ते छिडक उडते ते नाकामध्ये. हे काय तुला नवं आहे होय? नाही ते आज होती तसं नवीन आलंय वाटतं ऊस. नवीन आणलंय. इच्छा इच्छा वाटेश इच्छा. तात्या हा? ही शितली हाय. हा? शितली पण लग्नाच्या वयाची झाली. हा. तिचं पण लगीन व्हायला पाहिजे हाय का नाही. हाय काय? एक म्हणजे चांगलं स्थळ यायला पाहिजे. अरे बाबा रोज 10 स्थळ सांगून येते ती. हा पण मनासारखं जोवर पोरग भेटत नाही तोवर माझ्या पोरीचं लग्न काय मी करीत नाही. एकुलती एक पोरगी आहे ना. हा तिला शोभल असा उंच पुरा चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा चांगल्या मनाचा पोरगा भेटल्याशिवाय लगीन नाही बा तिचं. हा म्हणजे तसं एक चांगल्या स्वभावाचा आहे. हा? चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा आहे. इच्छा बिंदास इच्छा. हॅलो. हा मग मला काय सांगताय तिथं? जागेवर तोडा की. तोडून टाका या मायला. काय बोलत होता रे तू? इच्छा शितले तपकीर हुंगली का काय? नाही नाही मग शिंका कशी यायला लागली तेवढ्याने? लयच जायला लागले नाकात एकदम. हे जायला लागले नाकात. उडताचा वास बी जातोय नाकात. मग मागे जाऊन बसा की. नाही इथं पाणी बरे. देते मी तिला. इकडे आहे तिकडे. विचार घे. मला शितलीवर लगीन करायचंय. हे शितले ते दुसरं कोयता दे बघू. ते कोयते सगळे बोतड झाले ते एक बी कापायच्या लायकीचं नाही बघ. हा कापायची वेळ आल्यावर काय काय करायचे ते? हा निकडा. उचला. काय बोलत होतास तू? मला शितलीशी लग्न करायचं हाय असं गावातल्या जर कुणी विचारलं का मला शितलीशी लग्न करायचं हाय हा. तर तुमचं काय मत असेल बा?
गावातलं होय. हा गावातल्या विचारलं तर गावात बघ कोण पोरग नाही असं माझ्या शेतीला शोभल असं गावात कोणी बी नाही बघ. गावात पण आहेत की एक दोन समजूतदार पोरं तात्या. आपल्या गावामध्ये हा म्हणजे मग तुझ्या बघण्यात आहे का एखादा आपल्या शेतलीसाठी? हाय हा म्हणजे नाही म्हणजे असं नजरी समोर नाही हाय. हा पण माझ्या नजरेसमोर आहे बघ शेतलीसाठी एक पोरगा. तात्या तुमच्या नजरेसमोर तर शंकरा बसलाय ता. शंकर्या हाड. अरे शंकर नाही रे आपल्या गावामध्ये का नाही शंकर्या एकच पोरगा मला दिसतोय बघ आता तू बोलल्यामुळं हो जो माझ्या शेतलीला शोभू शकतोय. कोण 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 पाम्या. हा? म्हणजे तो त्या गावातला पम्या हा. तो बुलेटवर फिरतो तो वाला त्यो पाम्या हा चिकना पम्या. त्यो हा. त्यो आपला पम्या. आपला पाम्या. अरे वा! आपला पम्या. नाही दम नाही त्याच्यात. हाय? दम नाही त्याच्यात. सिगारेटी फुकतय पोरग दामा बिमा होईल त्याला कधीतरी. शंकर्या होय तर त्यो पाम्या हो सिगारेटी फुंक मग मी बघितलंय तर पम्या पेट्रोल चोरतोय हो. शंकर्या हे आपलं पाम्या. पेट्रोल चोरतोय. ते आपल्या गावचं पोलीस पाटील आहे का नाही हा त्याच्या गाडीतलं काल पेट्रोल चोरलं स्वतःच्या बुलेट मध्ये टाकलं आणि कोणतरी 14 पोरगे तिच्यावर फिरलं गावभर. नाही ए, बाबा कोढीन चांगला आहे पम्या काय पण बोलू नको त्याच्याबद्दल. या बघ गावात ना काय पण पसरू नको त्याच्याबद्दल आधीच सांगून ठेवती. बाप रे बाबो केवढा पुळका आलाय हिला पम्याचा ऐकलं का बाप रे आणि एवढा पुळका आहे तुला मग तू कर की पमेशी लगीन हाय का नाही तात्या? मी आहे एका पायावर तयार तात्या. हट. आता गावामध्ये काय आणि एक अमिताभानीच्या याची जोडी करायची होय हे केवढं उंच आहे. हे बघ बाय काय काळजी करू नको तुझ्यासाठी आहे का नाही गावातला एक राजपाल यादव बघून ठेवलेला आहे मी. हाय शिवलीसाठी आहे का नाही माझ्या नजरेसमोर एक पोरगा आहे. म्हणजे बघण्यात नाही नाही नजरेसमोरच आहे. कोण ह्यो काय शंकर्या आहे ना यो तू तर तोंड्या तात्या लय माठ आहे यो मला नाही करायचं. एखाद वेळेस ना याच्या दुकानातल्या उंदरांशी लग्न करीन ह्याच्याशी नाही करणार मला आहे. पण काय तुझ्यावर लगीन करण्यात रस नाही कळलं का मला पण आली मोठी नाही. मला सांगायला. तात्या एक नंबरचा माठ आहे. मी माठ आहे होय. अरे तात्या ऐकून घ्या हा. हिशोब करताना मान जेव्हा खाली घालतो ना तेव्हा ती लहान लहान पोरं येऊन बसले ती चॉकलेट घेऊन जातात तरी ह्याला कळत नाही. तात्या ह्याला ना आमरीश पुरी आणि आमरस पुरी ह्योही नोट कळत नाही इतका माठ आहे ह्यो. नाही तात्या मला कळतो आमरस पुरी असती अमरीश हिच्यावर मला बी लगीन नाही करायचंय. ही ऐका नाही हिच्यावर लगीन करण्यापेक्षा माझ्या दुकानातल्या घुशीवर लगीन करीन ती सुखानं नांदवल मला ती 4 दाणं कमी तरी खाईल. तुझी लायकी तुझी लायकी आहे का? मला- अरे लगीन झाल्यावर काय भांडताय होय लगीन झाल्यानंतर भांडण हो तात्या, मला नाही करायचंय तिच्यावर लगीन. का नाही करायचंय शितले बघ की कसा जोडा दिसतोय छान हा मग समजू की तुझ्या भावाला. कोणाला भावाला ह्यो शंकरा शितलीचा भाव आहे की मग लहानपणापासून भावंड राहता येतो नाही हो, मित्र आहे त्यो लहान मित्र कसला मला माहित आहे ना मग भावंड सारखी राहिलात तुम्ही भांडलात मग बहीण भावासारखे आहेत तुम्ही मला. आई, बहिणी एकदम भावांचा सांगितलं. लई जीव आहे एकमेकांवर. तुम्ही एक काम करा तात्या शितलीच्या लग्नाला आहे हा. ना हिच्या भावाला आहे ना पाणी वाढायला बोला पानक्याल्या. शंकराला आहे ना पाणी वाढायला नो त्याला बैठकीला पण घेऊन जाणार आहे मी बसायला. घेऊन जा. मला कशाला नेताय? म्हणजे अरे तुझी नजर व्यापाराची नजर आहे तुला एका नजरेमध्ये काय वाईट काय चांगलं कमी जास्त सगळं समजतं ना मग बहिणीसाठी पोरगा बघायचा म्हणल्यावर तुलाच न्यायला पाहिजे. बरोबर आहे. काय हिला. बोलले शंकराला बघत दाखवते बरोबर पम्यासोबत हॅलो. बोलूच देणार नाही. तात्या हा रोहितराव माने बोलतोय. अहो बोला की पाहुणं राम राम. उद्या पोरीला बघायला येणार होतो. हा मग या की
पण कळलंय तिचं गावातल्या एका पोरावर लफड आहे म्हणून. नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही तसलं सांगू नका तात्या. आ, कन्फर्म खबर लागलेली आहे मला. अहो तसं नसेल हो. तात्या ऐका. ए तात्या, हा उद्याची बैठक कॅन्सल. नको तुमची पोरगी मला. ठेवा फोन. काय झालं तात्या? तुम्हाला दोघांना बी लाजा वाटणं होय. काय झालं? तात्या काय? तिकडं पाहुण्यांना कळतंय, काय ते मला फोन करून सांगते ते काय की तुमच्या मुलीचं गावात लफडं आहे. कोणी फोन करून सांगितलं? हा कोणी फोन करून ते सांगितलं? उद्या येणार होते ना हो पाहुणे, त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितल्यापेक्षा काय खरं आहे ते सांग मला. शितले काय सांगू? कोण आहे त्यो? कोण? तुझं जे लफडं सुरू आहे ते कोण आहे? शंकर्या, नाही तुला लाज नाही वाटत होय? तात्या सांग ना. हा तात्या सांग. इकडे ये. तात्या मी सांग. हित समोर ये. मी सांगणार होतो. तुला मी हिचा भाव म्हणला, बहिणीचं काय चाललंय ह्याच्यावर लक्ष ठेवा नको आहे. हा पोरासारखं मानलं तुला, माझी चूक झाली. भाव तिचा भाव म्हणून तुला जबाबदारीने सांगतो. काय तात्या? 2 दिवसात जो कोण आहे त्याला माझ्यासमोर उभा करायचा आहे. नाही उसासारखा सोलला तर नाव लावित नाही. तू सांग मला कोण आहे? कोण आहे? शितली कोण आहे? तात्या कोण नाही? शितली बाहेर ये. तात्या कोण नाही? शितली तात्या माझं कोणासोबत काय बी नाही. शितली मी मी नाही यायची. हा बा, तात्या मला कापू नका. शितली नाही कापू नका. तुला कापायला येड लागलो हे मला. मी तुझा बाप आहे पण त्याला सोडित नाही मी. तू बाहेर ये. हा बा हसतोय मी. हा बाहेर ये. शितली बाहेर. शि- उद्या मरतोयस तू. वा, मस्त गावरान तडका. मस्त मस्त. प्रसाद दा काय म्हणाल? वा 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 फॅन्टॅस्टिक. माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. माझ्या अपेक्षा 100% पूर्ण करणारा कलाकार तात्याच्या भूमिकेत दिसला आणि मन तृप्त झालं. क्या बात आहे ओमकार. फॅन्टॅस्टिक. सुरुवातीला काय एका झनाटात बहिरी ससाणा दाखवीन. कर्नाटकात बहिरसा सण दाखवेन. क्या बात आहे. अमोल पाटीलसाठी टाळ्या. येस अमोल, well done. फार गोड वाटतं ही लँग्वेज ऐकताना आणि तुम्ही इतकी जेन्युअनली आणि इतकी मस्त बोलता की फार गोड वाटतं. आणि कॅरेक्टरायझेशन तर मी या तिन्ही कॅरेक्टर्सच्या प्रचंड प्रेमात आहे. शिवाली, नमा, पृथ्वीक आणि आज त्यात अजून एका नव्या कॅरेक्टरची भर पडलेली आहे. आणि ती उत्सुकता इतकी शिगेला नेऊन ठेवली होती तुम्ही की आता काय होणार, कोण सोललं जाणार नक्की, याची मला प्रचंड उत्कंठा लागलेली आहे. आणि ती लवकरात लवकर पूर्ण करू नका. वेळ घ्या. वा वा. या सिरीजच्या निमित्ताने आज ऊस या मंचावरती आलाय. त्या सिरीजच्या निमित्ताने एकदा ऊसवाला येऊ द्याच. त्या सिरीजमध्ये वनिता सासू असते आणि चेतू आणि नमा, तो ऊसवाला पण यायला पाहिजेच. पांढऱ्या केसांचा राजपुत्र. पण बहारदार परफॉर्मन्स ॲज युजल गाईज. मस्त. खूप धन्यवाद. मंडळी, एक खास आमंत्रण द्यायला चौघुले काकांच्या घरी पुन्हा एकदा आलाय गौऱ्या. विरोधाची ही धुमस चक्री घेऊन तुमच्या समोर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. हॅलो, हा चौगुले बोलतोय. कोण MHJ ब्युटी पार्लर? तुम्ही का सारखा फोन करताय? माझ्या मुलीच्या भुवईचे केस मिळणार नाहीत. अक्कल नाही तुम्हाला? ठेवा फोन. मिळणार नाही. का जातेस त्या MHJ ब्युटी पार्लर मध्ये का जातेस सारखी? बाबा ते पार्लर खूप मस्त आहे बाबा. का फालतू पार्लर आहे ते? नाही बाबा, खूप सेलिब्रिटीज येतात तिकडे बाबा. वनिता खरात पण येते. वनिता खरात तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून आहे. तिला रोज यायलाच हवं. पगार नाही का कापला जाणार? अजिबात यायचं नाही. लक्षात आलं? कामं कर, नंतर बघू काय ते. लक्षात आलं? हा, खरेदी दिली तुला सगळी करायला. लक्षात आलं? हो. हा, करून घे. चल लवकर जा. गौरी आला. ए काय लगेच ते नको ते. यावेळेला मी उघडणार आहे. बाबा ऐक. काम. पप्पा
सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची हे मम्मी माझ्या पप्पाची पप्पांची मम्मी पप्पांची मम्मी पप्पांची मम्मी हा कशाला आला इकडे हा मला घरात नकोय हा मला घरात नकोय हा सूरज हुआ मध्यम चांद ढळणे चांदला बरोबर माझ्या डोक्यावरून हात सॉरी फिरवतो. मला वाटतं चेत नाही म्हणून येत नाही चुकून झालं चुकून झालं हा. बाबा सॉरी बाबा गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे हो माझ्याकडे काम आहे गौऱ्या बोल हा. नमस्कार काका बस. बसतो काय मग काय म्हणताय फुटाणे चाळीचं लोड शेडिंग मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाने जायचा काचा बदाम हो ना. माझे बंकस करतो माझे बंकस करतो हा? अरे पंकज मी काचा बदाम आहे अरे पण मी काहीच नाही केलं यार मी फक्त सोळा काय परत करतोय हा? चेतला यार मी काय केलं गप ना गौऱ्या मी चेतना आई शपथ सांगतोय आम्ही पोरांनी प्लॅन केलाय होळीच्या दिवशी तुझ्या बापाच्या टकल्यावर ना गोळी टाकायची सटासट चमट मारायची आणि पळून जायचं गौऱ्या ते बघ हाय का नाही ते बघ तूच बघ काय हा बाबा सेम आहे एक सायकल घेऊन दहीसरला फिर ए, नाही बाबा गप ना गौऱ्या मी काय- बाबा फेकून मारीन मी. मला आवडत नाहीये मी मला ह्याचा चेहरा आवडत नाही ह्याला सांग भंकस नाही करायची नाही माझी गौऱ्या नाही गप ना गौऱ्या आता चेहरा आवडत नाही माझा काका काम आहे ना आपलं काम आहे गौऱ्याचं काम आहे बाबा काम आहे ते बोल नाहीतर निघ इथून होय, काका हा. बोल बोल काका, बोल बसू काय तर बसू बस कामाचं बोल काका हा आपण कॅलेंडर काढतोय कुठून खुंटीवरून नाही बाबा हा काय हसला हा, माझी भंकस केली त्याने नाही, नाही. हा कुठला प्रकार आहे हसण्याचा हा असं हस अरे मी हसतो अरे एवढा कपडे जोक मारला आई शपथ सांगतो मला चोकअप झालं इकडे मध्ये मला असं नाही बाबा काय जोक गप ना गौऱ्या काम आहे ना आपलं अरे मग आपलं काम आहे पण जोकवर हसतो ना यार जाऊ दे ना कामाचं बोल ना माझी मस्करी करायची नाही सांगून नाही ठेवतोय करणार. काम आहे हा. बसा हा. आहे ना मी माझं कॅलेंडर मला लॉन्च करायचं आहे नवीन हा. त्यासाठी मी 12 महिन्याला माझे 12 वेगवेगळे फोटो असणार आहेत असे आणि त्याच्या बाजूला तारखा बिरखा असणार आहेत असं कार्यक्रम आहे तुझी हिंमत कशी होते रे तू कॅलेंडर काढणार आहेस? कॅलेंडर. अजूनही गल्लीतल्या मुलांबरोबर पोकेमॉनचं कार्ड जोरून भांडतोस तू कुणाच्या जीवावर उडते तुझी आत्मविश्वासाची पतंग कुठून आली ही हिंमत आता हा? हा? आणि ही काय पद्धत आहे म्हणजे चुक सगळी तयारी करून इथे फक्त सांगायला आला काका तुम्हाला तेच सांगतोय ना इव्हेंट आहे संध्याकाळी आपल्या लाईफचा एकदम जबऱ्या दिवस आहे आपला मेनका बार आहे ना त्याचा हॉल बुक केलाय आपण मेनका बार मध्ये त्याचा हॉल बुक केलाय कसं काय हे आमंत्रण झालं काय ह्याचं मेनका बार आहे त्याचा हाल बुक केलाय जबरा काय आमंत्रण आहे कुणाला भेटायला आलायस तू शुद्ध मराठीत बोलायचं हा. काका माझ्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आहेत ते साजरे करण्यासाठी या कसं म्हणशील बोलतो बरे म्हणतो बरे ऐकताय ना काकाश्री आमचे येथे छान छान आखीव रेखीव सुबक असा कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आयोजित केलाय धनी व धनी यावे ही विनंती कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातल्या माशाचे की माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे चमकणारे टक्कल कोणाचे त्या झाडावरच्या माकडाचे की समोर बसलेल्या माकडाचे तरी तो माझा टक्कल चमकणार माझा टक्कल चमकणार म्हणाला अरे आता. नाही बाबा. मी ओळखलं कविता आहे ना ती ही कविता आहे तुझी हा, छोटी आहे की. ही कविता आहे माझी ऐका भंकस ना करायला आला नाही बाबा ऐका ना तुम्ही बाबा बस अगं पण बस बाबा
गौरवला काहीही बोलायचं नाही बाबा. तुम्हाला त्याच्या प्रकाशन सोहळ्याला नसेल यायचं, तुमची मर्जी. तोंडावर नाही म्हणा. काय म्हंटल मी? नाही म्हणा तोंडावर. नाही निघ. आता कसं माझ्या समोर ऍटिट्यूड दाखवायचा नाही. सॉरी. हा आणि मी बोलतोय आता मध्ये मध्ये यायचं नाही. हा तू आणि तुझे वेगळं स्किट करा भोय आणि तू कळलं. इथे मध्ये यायचं नाही. बस रे. बसू का? तर तुला प्रकाशन सोहळा कॅलेंडरचा करायचा आहे. मला काय- तुला लाज नाही वाटत का रे माझ्या घरात यायला? हा? शांतपणे सांगतो इथून निघून जा. माझं टाळ कसं अटकलं की वाक 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 अशा 3 उड्या मारीन इथे लात मारीन तुझ्या. कळलं? मा टाळ कसं अटकवू नको. नाही बाबा. मी हे नाही. वाक 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 इथे लात मारीन. हा बाबा गौऱ्याचं कॅलेंडर काढायचंय ना. हा. अख्ख्या चाळीला त्याचं कौतुक आहे बाबा. तुम्ही कौतुक करा ना. तिचं काय कौतुक करणार? इंग्रजी कॅलेंडर काढतोय तो. मला नाही कौतुक त्याचं. मराठी काढत असेल ते समोर म्हणावं. काढेल ना. हा? काढेल गौऱ्या. मराठी कॅलेंडर काढेल. मराठी कॅलेंडर काढणार हो. आहे? हा, गौऱ्या याला जमणार आहे? हो गौऱ्या. हो म्हण ना. हा हो काका, मी मराठीमध्ये कॅलेंडर काढणार आहे. मराठी म्हणाला. कसं जमणार याला? ये बस बस. मराठी नाही रे, मराठी. हा. तू खरंच मराठीत कॅलेंडर काढणार आहे? म्हणजे तू मी काही प्रश्न विचारले किंवा काही महिना बिना मराठी वगैरे असं विचारलं? अरे बाबा होय. किती सांगू आता? मी पुन्हा एकदा विचारतो, तुला येईल उत्तर? अरे हो हो बाबा. ते सांगतोय तरी पण ऐकत नाही यार. मिल गया रे. अब मिल गया रे. अब बेच की में सापड़े आए हैं. अब पलटा बुई थोड़ी होएगा. अभी त्रेदा तिरपट होएगा रे. इधर का उधर का, इधर का इधर का पैर. अबे चेतना, तुझ्या बापाला माझा पाय पकडण्यात काय एवढा इंटरेस्ट आहे? अरे थोर माणसांचे पाय पकडायचेच असतात बाळा. हा? तर आता तुला काय ते कॅलेंडर काढायचं आहे, बरोबर आहे? कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? कॅलेंडर. आणि इंग्रजीत? कॅलेंडरला कॅलेंडर नाही रे, कॅलेंडरला दिनदर्शिका म्हणतात. काय म्हणतात म्हण 3 वेळा? त्यांची का असं शिकवलं मी. दिनदर्शिका. येईल बाबा त्याला. येईल. एक दिवस द्या. दिनदर्शिका म्हणतात. हा, एक दिवस द्या त्याला. येईल म्हणता. 1 दिवस लागणार ह्याला दिनदर्शिका म्हणाला. काय लायकी आहे बघ तुझ्या गौऱ्याची. नाही, ते- हा, दिनदर्शिका म्हणतात. कधी गेला नाही का रे दिनदर्शिका डायरी? कधी कानावर गेला नाही? गेलाय केलं माझ्या कानावरून गेलाय. डायरी म्हणजे काय? ते हागवण लागते तेच ना. तो डायरिया. तो डायरिया. डायरी म्हणजे आपण ज्या महत्वाच्या गोष्टी रोज नमूद करतो ती वही, अच्छा. त्याला म्हणतात डायरी. लक्षात आलं? डायरीला मराठीत काय म्हणतात? नाही ग नंदिनी. काय म्हणतात? नाही ग नंदिनी. नाही का नंदिनी? बाबा नाही नाही ग नंदिनी. दैनंदिनी म्हणतात त्याला. सॉरी. नाही ग नंदिनी. नाही ग नंदिनी. हा? ही ह्याची अक्कल आणि या डायरी. तू निघ. कॅलेंडर काढायची अक्कल नाही. निघ. काही येत नाही. येतंय सांगून बाबा. जातोय. येतंय. येतंय याला? तुम्ही एकदम अंगावर जाऊ नका. घाबरतो. म्हणून झालं. अच्छा, म्हणून झालं. हरकत नाही. मला सांग, मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर आहे हा. तू? कुठल्याही 4-5 मराठी महिन्यांची नावं मला सांग बघूया. चैत्र, हा. शाबास. येतंय. वैशाख, हा. ज्येष्ठ, हा. नागरिक. ज्येष्ठ नागरिक. नको ना बाबा. ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक. मग काय बोलतात? ज्येष्ठ नागरिक. सॉरी. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, मध. ज्येष्ठ ज्येष्ठ मग सांगतो ना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. लक्षात आलं? पुढचा महिना कुठला? हा. आता पुढे येत आहेत येतायत. ना? सांग कुठली सांग. उलटी सुलटी कुठली सांग. प्रॉब्लेम नाही. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. हा. आषाढ, हा. अश्विन, शाबास. अश्विन. आलंय. पॉश. कुठला? पॉश. अरे हिला पॉश आहे तो. मग ते आहे ना. पॉश आहे. पॉश आहे ना. अरे पाऊस आहे. पाऊस गाढवा. सॉरी. पॉश. पॉश महिना. पॉश काय चाललंय कपडे असं आहे? बाबा थांबा ना बाबा. त्याला सगळं येते तो तुम्हाला घाबरतो बाबा.
अगं, त्याला खरंच काही तुम्ही त्याला मारायचं नाही, अरे पण हात उचलायचा नाही बाबा. ह्याला मग उत्तर आली नाही येईल त्याला सगळं येईल, पण तुम्ही हात नाही उचलायचा. येतंय मला. बर ठीक आहे, मी प्रश्न विचारतो. मराठी ऋतू सांग. वासंती. तू कशाला मारलं मला? वासंती कोण आहे? हा? वासंती कोण आहे? अगं वसंत म्हणायचं होतं, चुकून वासंती बोललो. वासंती काय? हा चुकून बोललो. त्याची अक्कल बघ. हा? वसंत येते वसंत. हा, तेच बोलत होतो. दुसरा ऋतू बोल. हा? दुसरा ऋतू वसंत झाला. हा. पुढचा ग्रीम्श. ग्रीम्श हा. म्हणजे ते ना का ग त्याला एक पाय जॉईन केला असो खाली असा हा. आणि श आणि मला वेल्डिंग केलं असं ना. ग्रीम्श. ग्रीष्म म्हणतात त्याला. ग्रीष्म. हा ग्रीष्म ग्रीष्म. हा. कमाल आहे. ग्रीष्म सारखा कठीण ऋतू सुद्धा तुला आठवला. कौतुक आहे तुझं. वसंत, ग्रीष्म, शरद, वर्षा. पाचवा ऋतू कोणता? प्यार का. म्हणजे ते गाणं आहे ना, पतझड़ सावन बसंत बहार, एक बरस के मौसम 4, पांचवा मौसम प्यार का इंतजार का. आपल्या बापाला बीपीची गोळी दे. एका ऋतू झोपवले त्याला मी. जा बीपीची गोळी दे. बाबा कुठे? बाबा बघितलं चाललंय आपलं. पाचवा ऋतू प्यार का. पाचवा ऋतू प्यार का. अरे बापरे बापरे. पाचवा ऋतू प्यार का. हा? हिंदी गाण्यातून मला शिकवतो शहाणपणा तू. तेच आहे ना यार. पाचवा ऋतू प्यार का. पाचवा ऋतू हेमंत. अच्छा. कळलं? हेमंत. हेमंताच्या पुढे काय? पाटील. हेमंत पाटील. हेमंत पाटील. मारणे का हे तो. हा हेमंत पाटील मला वाटलंच होतं. अब क्या करूं मैं भी तो थक गया. मैं भी तो थक गया. ये थकता नहीं है. ये थकता नहीं है. ये थकता नहीं. कव्वाली कव्वाली खेळायला आलोय. कव्वाली. बापरे. अरे लाजा वाटला पाहिजेत. लाजा तुम्हाला. माझी पोरगी आहेस ना तू. नाही थकता नाही. जॉईन काय करतेस कोरस. निघा निघा. नाही, 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 मी बाबा, थकलो होतो. येते मला. बाबा, आज सोडतो मी. येते मला. एक संधी द्या. एक संधी. मी शेवटचा प्रश्न विचारतो. याला नाही आला तर लाथीने तुडवणार याला मी आता नाही, सांगतोय. नाही, येतंय त्याला. हा. येते मला. मराठी सणांची नावं सांग. गटारी 31. गटारी 31. प्रामाणिक असशील तर स्वतःच्या हाताने कानफटात मारून घेशील. अरे तुझा बाप तर बोलला स्वतःच्या हाताने कानपट्टीत मार. मग दिली ठेवून एक. अरे इसने मेरे को मारा. अरे ते ना, तुम्हीच बोललेला. तेरे को कैसा मारू रा. तेरे को कैसा मारू. उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा अरे राहा. बापरे 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 बापरे. शेवटचा प्रश्न. अरे बापरे बापरे. शेवटचा प्रश्न. ऍडिशनल बोनस प्रश्न. अरे बापरे बापरे. कॅलेंडर आण. कॅलेंडर आण. कॅलेंडर. मी नाही मारत. माझा आजचा कुठं संपला. कॅलेंडर आण. आज आहे. अरे बापरे. असं कोण मारते का यार. हे इकडे इकडे. हे कॅलेंडर. याच्यावर काही आकडे लाल रंगात आहेत. दिसतायत लाल रंगात. ते लाल रंगात का आहेत त्याचं उत्तर दे मला तू. त्याचं उत्तर दिलंस तर तुझ्या कॅलेंडरच्या प्रकाशनाला मी आणि आम्ही दोघे येऊ. हो. येणार येणार प्रॉमिस. मी उत्तर दिलं येणार ना. हे ह्याच्यातले काही आकडे लाल रंगात का आहेत. हा काय झालं माहिती आहे का. जेव्हा कॅलेंडरवाल्याने कॅलेंडर बनवायला घेतलं ना, तेव्हा त्याने काय केलं, 21 तारखा अशा एका रूममध्ये बोलवल्या. 31 तारखा त्यांना बोलले सगळ्या रूममध्ये या. मग त्या तारखा आल्या. ते म्हणले आपल्याला कॅलेंडर काढायचं आहे. तर त्यातले जरा 4-5 जण होते. 4 तारखा ते नखरे करायला लागले. आम्ही हाव ना त्या ना ऐसे ना वैसे हाव ए ओ ए. तर ते म्हणले ठीक आहे बाबा तुमची लाल. म्हणून त्या चौघांना लाल केलं. हां पण काय महिन्यामध्ये आहे ना 5 जण नखरे करायला लागले. तर ते 5 जण लाल केलं. बाबा 5 जणांची लाल. मग तुम्ही 5 जण लाल. मग असं झालं नंतर मग काय झालं, काय महिन्यामध्ये अजून 2-3 आले. म्हणले आमचं काय मग हे चौघं लाल तर आम्ही काय, आम्हाला पण काहीतरी पाहिजे. मग ते चौघांना पण लाल केलं. चौघं झाले ते अजून 2-3 झाले. असं करता करता नोव्हेंबर महिन्यात पण 4-5 जण जास्त वाढले.
फक्त फेब्रुवारीमध्ये आहे ना 27, 28 असे दोघं तिघं आहेत. त्याच्यानंतर ह्या मे महिन्यात आहे. ते थोडे हे झालं बरं का. त्याच्यानंतर काय महिन्यामध्ये ते म्हणलं हा माहिती क्या बात है! वरचा class performance! मरतोय काय मी! इतके हसलो आम्ही! क्या बात! बहारदार! प्रसादा वा 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 विलक्षण वेडसर परफॉर्मन्स होता. कॅलेंडरवर आजचा भाग होता या सिरीजचा म्हणून प्रामाणिकपणे असं वाटतं मला की 12 महिने 24 तास अष्टोप्रहर ही सिरीज बघत बसावं असं वाटतं. ज्या ज्या वेगवेगळ्या युक्त्या तू सम्या काढतोयस नवीन त्याला मारण्याच्या, त्या तर त्याची जास्त उत्सुकता असते आम्हाला. आज म्हणजे तू पळून येऊन त्याला काय म्हणजे वाटेल ते केलंयस. आणि तो जो क्षण तू आणतोस मिल गया रे चा, तो फार विलक्षण असतो. गौऱ्या आणि चेतना, तुमच्या तितक्याच ताकदीच्या साथीशिवाय सम्या एकटा ही सिरीज करू शकत नाही हे तितकंच सत्य आहे. सो तुमच्या तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. जोरदार परफॉर्मन्स, अप्रतिम. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही आम्हाला निखळ आनंद दिलाय आत्ता. खूप हसलो आणि मला असं वाटतं जुगलबंदी चालली होती. चेतू, तुझा सहभाग आणि तुझी साथ पण, तुझ्याशिवाय हे इनकम्प्लीट आहे सिरीज, हे पण तू लक्षात घे. फारच मस्त, कडक परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, गावातील 1 नंबर असलेल्या नेत्याला दवाखान्यात घेऊन जात आहेत त्याचे 1 नंबर कार्य करते. बघूया तिथे काय घडतंय. चला चला चल लवकर. अरे बाई कसली आवडते सोळी चंपा. आमचे अण्णा 1 नंबर. विरोधकांवर फिरवला डंपर. आमचे अण्णा 1 नंबर. पाईपलाईन दुरुस्त करतोय प्लंबर. आमचे अण्णा 1 नंबर. अरे काय माणसं आहे तुम्ही रे. हैं? अबे वेळ काय काळ काय कुडे आले आपण दवाखान्यात आले. अरे या काय मारता रे. अण्णा आलेत ना पण. अरे अण्णा आले तर मग कुडी बी घोषणा देत फिरसान का. अरे त्यांची अवस्था पा जरा सांभाळा त्यांना. डॉक्टर 1 मिनिट. डॉक्टर कुठे गेले. 1 मिनिट. डॉक्टर काय झालं नीट सांग. काय डॉक्टर झालं. लवकर हा. या. एजन्सी लय जोरात एजन्सी आली आहे. एजन्सी नाही, इमर्जन्सी असेल ते. तुमची कॉमेडी तुम्ही केळीच्या बागेत घेऊन जा. एजन्सी आहे लय जोरात. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात ना, नीट सांगा काय झालं. डॉक्टर या आमच्या अण्णा आहे. असं. यांच्या ना माकड हाडमध्ये टिचलंय काहीतरी अरे. आणि असं छातीमध्ये दुखतोय. अरे डोक्यात कळा येत आहे. बर शांत. तुम्ही लवकर हो. करा काहीतरी. तुम्ही तिकडे बसा. हा नक्की बसा. हा. तुम्ही बसा तिकडे. हा. बघा लवकर बरं का. लवकर पहा डॉक्टर. इकडे झोपता का तुम्ही. अच्छा, कंबर दुखते, अवघड जागेचं दुखणं येते. थांबा. टेन्शन घेऊ नका. बघ काय झालं. हा थांब. टेन्शन घेऊ नका. बापरे. आ करा, मोठा आ करा. आमच्यांना 1 नंबर आकारतात. तुला कसं माहित. म्हणजे आम्हाला माहित नाही तर कोणाला माहित. अरे आम्ही कार्यकर्ते ना त्यांचे. मग जेव्हा निवडणुकीत जिंकले त्यांना आम्ही त्यांना मिठाई भरवली. आम्हाला माहितीये. मग काय मी तर एवढा लाडू कुंपतोय. हित अडकतोय पण आमध्ये अडकत नाही. 1 नंबर आहे अण्णांचा. नाही ते ठीक आहे, पण मला हे सांगा की हे कसं काय झालं. अशी अवस्था कशी झाली. कस काय झालं म्हणजे हे आमच्या अण्णा आहे. बर नमस्कार. नीट बसा. हे आमच्या अण्णांना 1 नंबर आहे. 1 नंबर. आमच्या अण्णांकडे ना अफगाणी घोडा आहे. अण्णांची इच्छा झाली का बाबा मला घोड्यावर बसणं आहे. बर. मग काय अण्णांना घेतली शिडी आणि लावली घोड्याले. बर. मग असं सर घोड्यावर चालले. 1 नंबर. मग अण्णा अशा घोड्यावर जाऊन बसले. अरे बापरे. नंतर लक्षात आलं आमचे हातपाय तर एवढे आहे बा. तरी की मध्ये घुसेच ना. त्यांना काय केलं, दोन्ही पाय घेतले आणि असं मागच्या बाजूले
कैची मारली. अच्छा पायांची. हा हा. आता कैची मारली तर घोड्याला पडल्या गुदगुल्या. बापरे. दन्न दिशी घोडा उधळला हा. आणि डायरेक्ट अण्णा बुडावर, अण्णाच्या छातडावर घोडा. अरे 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 एक नंबर. माकड हात दिसलं. अरे एक नंबर काय वाईट झालंय खूप. हे बघा त्यांचा एक्सरे काढावा लागेल, हा. सिटी स्कॅन करावं लागेल, काही टेस्ट कराव्या लागतील आणि यांना ऍडमिटही करावं लागेल. ए डॉक्टर, हा? अरे एवढं सगळं कुठं करताय? मग? बरं करा की त्यापेक्षा त्यासनी. अरे तेच करतोय. तुझ्या आईला काय येतं हो तुमचं? हा? बरं करा की लवकर. जाऊ दे, ए. कळलं का आम्ही? जाऊ दे ना. लगा म्हणून मी एवढीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येत नव्हतो लगा. ए डॉक्टर, हा? आमची अण्णा एक नंबर आहे ती. त्यांची सगळी कामं सुद्धा एक नंबर आहे ती. अरे ठीक आहे. इथं तुमचं हॉस्पिटल जवळ होतं म्हणून इथं घेऊन आलोय आम्ही. आणि तुमचं काय हे करायला लागेल ती करायला लागेल त्यापेक्षा लवकर बरं करा. कसं बोलताय? डॉक्टर मला चेक करा. हा. डॉक्टर लवकर मला check हो, हो, हो. करा. लई त्रास होतोय. हो. मला सबमिट करा डॉक्टर. हा, हो 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 हो. हा, हा. करतो 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 करतो. अरे अरे तुम्ही असे विचित्र आवाज काढू नका, नाही तर लोकांना वाटेल दवाखान्यात कोणीतरी डुक्कर पकडतो. करू करू. सिस्टर सिस्टर येस सर. हा 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 इकडे. एक मिनिट हा, हा. एक मिनिट इकडे डॉक्टर तुम्ही. हा. एक मिनिट. हा. ही तुमच्या हॉस्पिटल मधली एक नंबरची हो सिस्टर आहे हो का? हो हो नाचवतो का काय चिल? हो हो काय बोलताय तुम्ही? हा? एक नंबर काल पाहिजे तुला. अरे लगा, अण्णांसाठी एक नंबर नको का बस. अरे अण्णांना चालतोय ना दवाखाना, चालते ना सिस्टर. अरे त्यांचं केवढं दुःख राहिलंय पाय ना तू. हा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. डायरेक्ट नीट घेता अण्णा आपले. हान त्याला. मनातलं केलं माझ्या. हा, हा. काय होतंय डॉक्टर? आंबाळ डॉक्टर इकडे इकडे. डॉक्टर काय झालं? अण्णांचे ठोके वाढलेत. ऐगो, काय झालं? हे मी अण्णांची ठोके वाढलीत. ऐगो, अण्णा तुमचे ठोके वाढलेत. हो सिस्टर सिस्टर यांच्यासाठी पटकन बेड रेडी करा आणि तिथे O2 सिस्टीम चांगली ठेवा. ए, डॉक्टर हा? ओटू कशाला? O2 हे बघा, हा. जे काय असेल ते ओ एक नंबर पाहिजे. हे बघा O2. नाही 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 तसलं काय नाही. अरे काय काय O2 म्हणजे ऑक्सिजन. काय बी असू द्या. ओ टू बी टू काय नकोय. अरे, जी काय पाहिजे ती O1 एक नंबर पाहिजे. ओवन म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन. ए, घाबरे तू हे म्या. अरे दोन्ही सारखं राहतं. काय नाही त्याच्या आईला. हा, ऐकतच नाही मा. ए O2 हा. O1 2 देतो बस. हा. बघितलं का आता त्याच्या आईला आधी नीट म्हणलं O1 दे तर नाही नाही म्हणतोय आणि आता दम दिला म्हणतोय दे तू म्हणून. ह्याच्या आईला ह्याचं मला काय खरं वाटायला काय म्या. ऐक माझं. काय ऐक माझं? ऑक्सिजनच राहतंय ते. तू तर गपच बस. आता काय? तिकडं लगा कसलं भारी हॉस्पिटल होतं तिथं घुस म्हणलं तर इथं घुसलायच होय. तुला लगा नको तिथं घुसायची सवय माकडा. हा? तू कुठं घुसत होता? अरे मॅटर्निटी होम होता ते. कुठं गेला असता म्हातार? हान त्याला. नका रे, अरे हॉस्पिटल आहे हे. काय चालू आहे तुमचं? तुम्ही टोचा ना इंजेक्शन. चला, टोचा. हे माणसाचा अल्ला का चालू आहे यार? ए सावत्या ए काय? हात लावायचा नाही. ए, काय बोल- पडू? ए, हात लावायचा नाही. ए, मला- मध्ये पडू. नाही, ए, तू काय करू दे एक- त्याला. एक मिनिट. या, ए. करू दे. हात लावायचा नाही. एक मिनिट मला नाव काय तुझं? डॉक्टर राजपूत. मग शिंदे हॉस्पिटल कशाला नाव दिलंय रे? नाही शिंदे अरे हॉस्पिटल तुम्ही कशाला? हे सोडा. ऐका शिंदे सरांचं सावत्या. हॉस्पिटल आहे. हं. ते सिनियर डॉक्टर आहेत, ते मेन आहेत आणि मी त्यांच्या हाताखाली काम करतो. लगा लगा म्हणजे ती एक नंबरच आहे ती होय. हो हो हो. मग त्याच मी इथं बोलवा. अरे एक नंबरचा डॉक्टर इथं बोलवा. नाही येऊ शकत. नाही 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 एक नंबर डॉक्टर पाहिजे. अरे ते लंडनला गेलेत. कुठं बी जाऊ दे की बोलवा तिथनं. 2 दिवसांनी येणार आहेत ते. अरे 2 काय 4 दिवस गेले तरी चालतेली पण तो एक नंबर डॉक्टर अरे, पाहिजे. काय आम्हाला. करायचं तुमचं? सोंड्या. अण्णा अरे राग सावळ्याला बोलवतो का त्यांना? पटकन माझा इलाज करा मला त्रास होते. करू. अण्णा 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 ए हे थांब बघ. अरे थांब ना आमचा एक नंबरचा कार्यकर्ता चेक करतोय ना. थांब. अण्णा काय झालं हे म्या? सावत्या बन्या अण्णा गेले आपल्याला सोडून. अण्णा बाय एक नंबर न सांगता निघून गेले यार. एक नंबर सोडून गेले आपल्याला फक्त खाली. काय करशील आता? हे म्या
आता लगा अन्नासनी 1 नंबर ॲम्ब्युलन्सच मागू सावत्या आपण अण्णांना 1 नंबर चंदनाची लाकडं मागू सावत्या. अरे ते मर्दे मी तर चंदनाची तिरडी बनवून 1 नंबर वाली मग नेल वाचत कसं चालेल. मी तर आपल्या एरियात अण्णांचा 1 नंबर पुतळा बांधतो का नाही बघ. अरे काय करताय? अरे ते जिवंत आहेत. तुम्ही तिकडे जा तिकडे. सावत्या अण्णा जिवंत आहे. तुमच्या अकलेचा सिटी स्कॅन केला पाहिजे. 1 नंबर जिवंत आहे. अण्णा जिवंत आहे. थांबा तिकडे. इकडे तुमच्या 1 नंबरमुळे मेला असता माणूस. नाही मस्त आहे अण्णा मस्त आहे. अण्णा शांत राहा. थांबा, इंजेक्शन द्यायचे आधीच पाय वर केला. बरं थोडा असं करा पाय. हा थांब. तिकडे बघा. तुमचा अफगाणी घोडा तिकडे पळतोय. टुकडुक. दिलं काय नाही. पेन किलरचं इंजेक्शन दिलेले. आता थोडं बरं वाटेल तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. अण्णा चला आता ऍडमिट. चला अण्णा चला या. अण्णा घ्या मध्ये आता व्यवस्थित नाही बरं का. चला हो. चला अरे, चप्पल काय करताय तुम्ही? अण्णा माझ्या जवळपास याला येऊ दे नका. नाही 1 नंबर नाही, आता 2 नंबर बंद करून टाका साल्यांचं. डॉक्टर चला. डॉक्टर थर्मामीटर ह्यांच्या तोंडात कॉमा. अरे हो. पारा गिळा लावाय हवं. नाही, शांत राहा. आरामाचा अण्णा हा. अण्णा गेट वेल सुन बर का. हो. कशाला या वयात घोड्यावर चढायचं? हा अण्णा व्यवस्थित या. हळू. अण्णा वा मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. धमाल परफॉर्मन्स होता. सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेली कामं उत्तम केली. अरुणदादा मस्त. आणि मला खूप आवडलं की आपल्या तरुणाईचा एक मोठा वर्ग असा मला बघायला मिळतो. आजूबाजूलाही आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांचं अज्ञान आणि त्यांचा आंधळा विश्वास विनोदातून असं मांडणं हे खूप इंटरेस्टिंग पद्धत होती. मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, याचबरोबर आजचा हास्याचा अध्याय इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील अध्यायात, म्हणजेच पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.